मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाचा आज मार्ग जाहीर होणार। जरांगेंना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार। 20 जानेवारीला जरांगेंचा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघणार। नांदेडमध्ये माजी मंत्री रवींद्र वायकरांविरोधात मराठा संघटना आक्रमक। मराठा बांधवांनी देगलूरमध्ये रवींद्र वायकरांचा ताफा अडवला। मागासवर्ग आयोगाच्या निकषांवर आक्षेप। ओबीसी विजयंती मोर्चानं जनमोर्चानं केली आहे निकष बदलाची मागणी आणि चर्चा करूनच नव्यानं निकष ठरवण्याची मागणी आहे। मागासवर्ग आयोगाची पुढील बैठक 4 जानेवारीला। पुढच्या आठवड्यामध्ये सर्वेक्षणाची चाचणी होण्याची शक्यता आहे। आज मागासवर्गीयांना ओळखण्यासाठीच्या अंतिम निकषांवर चर्चा। धनगर समाजाचा चिकित्सा अहवाल वाचनात। महाधिवक्त्यांनी अहवालावर अभिप्राय न देता परत पाठवलाय। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासंदर्भात टीएसनं तयार केला होता हा अहवाल। शेतकरी किसान आक्रोश मोर्चा चाकणमध्ये। चाकण शहरातून मशाल रॅलीत जयंत पाटलांचा सहभाग। सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा प्रश्न अखेर मिटलाय। साखर कारखान्यांना विनाकपात 3175 रुपये दर देण्याचा निश्चित। साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय। नंदुरबार तालुका दुष्काळग्रस्त जाहीर। जिल्हा प्रशासनानं राज्य सरकारकडे 68 कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव पाठवला आणि तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। धुळे जिल्ह्यात कमी पावसामुळे कापसाचं उत्पन्न घटलं। शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा। शासनानं कापूस खरेदी केंद्र सुरू करावीत, शेतकऱ्यांची मागणी। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यात हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव, तर कांद्यावर रोग आल्यानं शेतकरी संकटात। सर्वच भाज्या 50 रुपयांवर। गृहिणींचं आर्थिक बजेट कोलमडलं। पावसामुळे 60% भाज्या शेतातच खराब। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दरात घसरण सुरूच। प्रति क्विंटल बाजार ते 1500 रुपयांवर आहे, 1000 रुपयांवर आहे आणि शेतकऱ्यांना निर्यात बंदीचा त्यामुळे फटका बसलाय। धुळ्यात भाज्यांचे दर वाढले। भाजीपाल्याचे दर 50 ते 60 रुपये किलोच्या पुढे, तर कांदा स्वस्त। नागपूरसह अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात संत्रा प्रक्रिया केंद्र सुरू होणार। सहकार आणि पणन विभागाकडून 40 कोटींचा निधी मंजूर। पुण्याच्या वेळीव गावातील प्रयोगशील शेतकऱ्याकडून पपईची यशस्वी शेती करण्यात आली आणि अर्ध्या एकरामध्ये पपईच्या झाडांनी लागवड करून घेतले लाखोंचं उत्पन्न। वाशिमच्या झंझोरी गावातील शेतकरी पूजा ढोक यांचा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कारानं गौरव। पूजा ढोक यांनी यावर्षी तीळ पेरणीसाठी प्लास्टिक बॉटलचा वापर करून उगवण शक्ती वाढवण्याचा यशस्वी प्रयोग केलाय। धुळे जिल्ह्यात हिवाळ्यातच 20 गावांना पाणी टंचाई। 20 विहिरी अधिग्रहित। टंचाईची सर्वाधिक झळ शिंदखेडा तालुक्याला। यवतमाळच्या अरुणावतीच्या कालव्याला भगदाड। लाखो लिटर पाण्याची नासाडी। शेतकरी प्रकल्पाच्या पाण्यापासून वंचित। प्रशासनाचं दुर्लक्ष। पीएचडीसाठी 10 जानेवारीला फेरपरीक्षा। बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेत गोंधळ झाल्यानं परीक्षा रद्द करण्याचा निर्णय। पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागातर्फे फेरविचार परीक्षा। राज्यातील तलाठी भरतीचा जानेवारीपर्यंत निकाल लागणार। 8 लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत। तलाठी भरतीच्या परीक्षेवर 16,000 जणांचा आक्षेप। राज्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या ठिकाणी एमआयडीसीच्या जागांचा खासगीकरणातून विकास। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून एमआयडीसीच्या जागांचा खासगी भागीदारीमधून विकास करणार। गोंदियात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा 9 ते 12 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलाय। येत्या काही दिवसात थंडी कायम राहण्याची शक्यता आहे। राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 265 वर गेलेली आहे, तर गेल्या 24 तासात 37 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू। नंदुरबारच्या चेतक महोत्सवात अश्वनृत्य स्पर्धा। घोड्याचं नृत्य बनलंय आकर्षण। नृत्य पाहण्यासाठी बाजारात गर्दी। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील अस्लोद ग्रामपंचायत भ्रष्टाचार आणि ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक। शहादा पंचायत समितीसमोर ग्रामस्थांचं बेमुदत उपोषण। कारवाई करण्याची मागणी। महिला सवलत योजनेमुळे राज्य परिवहन महामंडळाला फायदा। महिला प्रवाशांची संख्या वाढली। एसटीचं उत्पन्न 915 कोटींवर। चिपळूणमध्ये गॅस वाहिनीसाठी रस्ते खोदण्यास ठाकरे गटाचा विरोध। रस्ते दुरुस्तीसाठी ठेकेदार ठरवावा, मगच कामाला सुरुवात करावी, ठाकरे गटाची भूमिका। अहमदनगरमधील अवतार मेहरबाबा ट्रस्टच्या 80 कामगारांचं पगारवाढीच्या मागणीसाठी उपोषण सुरू। कालपासून वाडिया पार्क येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर उपोषण।
नांदेडमध्ये एपीएस पेन्शनधारकांचं रास्ता रोको आंदोलन. किमान 9,000 रुपये अधिक महागाई भत्ता तसंच दरमहा पेन्शन देण्याच्या मागणीसाठी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ आंदोलन. इचलकरंजीत महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीनं ठिय्या आंदोलन. महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन. जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी आणि परिसरातील समस्यांबाबत मनसेची महानगरपालिकेसमोर निदर्शनं. परिसरात स्ट्रीट लाईट, गटारं आणि कचऱ्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त. गोंदियात बिरसी विमानतळासाठी जमीन दान देणारे नातलग आक्रमक. विमानतळाच्या दर्शनी भागावर जागा दान करणाऱ्यांचे फोटो नसल्यानं केलंय धरणं आंदोलन. आंदोलनानंतर काही वेळातच लागलेत फोटो. भंडारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध संघटनांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मंडईनिमित्त रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी देण्याची मागणी. नांदेडमध्ये जागतिक ग्राहक दिन साजरा. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वरसगाव धरणात मगरीचा वावर. अडमाळ गावाच्या परिसरात मगरीचं दर्शन. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्यात हडपसर भागात डंपरनं लहान मुलाला चिरडलंय. मुलाचा जागीच मृत्यू. चालक संतप्त जमावून हा डंपर पेटवलेला पाहायला मिळतो. अमरावती चांदूर बाजार रोडवरील दांदुऱ्यात ट्रक आणि लग्न समारंभात जाणाऱ्या रिक्षाचा अपघात. तिघांचा जागीच मृत्यू तर 4 मजूर गंभीर जखमी. येवला मनमाड महामार्गावरील कासारखेडा फाट्याजवळ भीषण अपघात. 7 ते 8 जण जखमी. लहान बालकांचाही समावेश. अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात 2 पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला. 5 ते 6 कैद्यांकडून जीवघेणा हल्ला. पोलीस कर्मचारी जखमी. कैद्यांवर कठोर कारवाईचे आदेश. पुण्यात अनधिकृत रूफटॉप हॉटेलवर पालिकेची कारवाई. 14,000 चौरस फूट कच्च्या बांधकामावर हातोडा. बुलढाण्याच्या खामगावमध्ये एका सिमेंट कंपनीच्या वितरकाकडून सिमेंट पुरवठ्यात भेसळ. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून सिमेंट वितरकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल. चिपळूणमधील उड्डाणपूल आता नवीन डिझाईननुसार बनणार. नव्या डिझाईननुसार उड्डाणपुलाचं काम केलं जाणार. गोंदियात अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीचा अहवाल 21 डिसेंबरला विभागीय आयुक्तांकडे सादर. नुकसान भरपाईसाठी 44 कोटी रुपयांची मागणी. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत. राज्यातील पात्र मदरशांना पायाभूत विकास कामासाठी 6 लाखांचं अनुदान. तर राज्य सरकारचा निर्णय आहे. डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या मर्यादेत 4 पटीनं वाढ करण्यात आली. साताऱ्याच्या कमानी हौद परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एकावर गोळीबाराचा प्रयत्न. संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. गोळीबाराचे कारण अस्पष्ट. पोलिसांकडून तपास सुरू. चंद्रपुरात 67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा शानदार प्रारंभ. उद्घाटन कार्यक्रमाच्या अंती नेत्रदीपक लेझर आणि फायर शो सादर. भाजपकडून सिंधुरत्न जॉब फेअरचं आयोजन. 12 जानेवारीला सावंतवाडीतील जिमखाना मैदानावर नारायण राणेंच्या हस्ते होणार उद्घाटन. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये आमदार शेखर निकम यांच्या हस्ते बॉम्बे सर्कस शोचं उद्घाटन. बॉम्बे सर्कस शहरात 1 महिना प्रयोग करणार. वाशिमच्या पारवा भवानीमध्ये आमदार लखन मलिक यांनी लुटलाय कबड्डी खेळण्याचा आनंद. गोंदियात वाढत्या थंडीमुळे सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ. येत्या काही दिवसात थंडी वाढणार असल्याची शक्यता.